तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज चौधरी तुम्हा सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर फॅक्टोरियल प्रोग्राम इन सी लँग्वेज म्हणजे जो नंबर युजर एंटर करेल त्याचा आपल्याला फॅक्टोरियल प्रिंट करायचा आहे असा आपण प्रोग्राम लिहिला आहे, बरोबर। तर आता फॅक्टोरियल म्हणजे काय, तर दिलेल्या नंबरच्या आधी येणाऱ्या सर्व पॉझिटिव्ह नंबरचा गुणाकार म्हणजेच फॅक्टोरियल होय। आता फॉर एक्झाम्पल आपण 5 चं एक्झाम्पल घेतलं तर 5 च्या आधी किती येतात, तर 4 येतो, त्यानंतर 3 येतो, त्यानंतर 2 येतो, त्यानंतर 1 येतो, बरोबर। मग या सर्वांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा त्या जो नंबर येतो त्यालाच फॅक्टोरियल असं म्हणतात, बरोबर। तर फॅक्टोरियल आपण डिनोट कसं करतो, तर या सिम्बॉलने करतो, बरोबर, एक्सक्लेमेशन मार्कने। आणि आता आपलं हे बघा, आपण हा प्रोग्राम लिहिला आहे, इथे आपण 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले आहे, बरोबर। आणि इथे आपण युजर कडनं तर नंबर एक्सेप्ट करून घेतलेला आहे आणि हे आपलं त्यासाठी मेन लॉजिक आहे। आणि इथे आपण काय केलंय, तर जो फॅक्टोरियल तयार होईल त्याला आपण प्रिंट करून दिलेलं आहे, बरोबर। तर आता आपलं इथे मेन लॉजिक आहे। आता इथे काय आपण कंडिशन कशी डिफाइन केलेली आहे, तर आय जोपर्यंत नंबर पेक्षा लहान किंवा इक्वल होत नाही तोपर्यंत हे लूप एक्झिक्यूट झालं पाहिजे आणि जेव्हा आय हा या नंबर पेक्षा मोठा होईल तेव्हा या लूपचं एक्झिक्यूशन थांबलं पाहिजे, बरोबर। अशी आपण इथे कंडिशन दिलेली आहे। आणि इथे प्लस प्लस केल्यामुळे आय ची व्हॅल्यू प्रत्येक इटरेशनला 1 ने प्लस होईल। तर हे बघा, इथे आपण आय ची व्हॅल्यू किती आहे, तर 1 आहे, बरोबर। आता 1 इथे कंडिशन चेक होईल की 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे इक्वल नाही पण लेस असल्यामुळे कंडिशन ट्रू झाली। मग इथे फॅक्टोरियलची इनिशियल व्हॅल्यू 1 होती, बरोबर, आणि आय ची व्हॅल्यू पण 1 होती, म्हणून 1 × 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती झाली, 1 झाली, बरोबर। मग आता दुसऱ्या इटरेशनला आलो। आता दुसऱ्या इटरेशनला इथे आय प्लस प्लस केल्यामुळे किती झाली व्हॅल्यू, 2 झाली, बरोबर। मग आता इथे पुन्हा कंडिशन चेक झाली, 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे कारण 3 पेक्षा 2 हा लेस आहे, बरोबर। मग इथे काय झालं, तर 1 × 2 पुन्हा इथे फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती झाली, 2 झाली, बरोबर। मग इथे पुन्हा आय प्लस प्लस झालं म्हणजे आय ची व्हॅल्यू किती झाली, आता 3 झाली, बरोबर। मग आता पुन्हा कंडिशन चेक झाली की 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे 3 हा 3 पेक्षा लेस नाहीये पण इक्वल आहे, बरोबर। म्हणून ही कंडिशन 2 झाली। आता फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे, तर 2 आहे, बरोबर, आणि आय ची व्हॅल्यू किती झाली, तर 3 झाली, बरोबर। म्हणून इथे 3 × म्हणून आता इथे 3 × 2 किती झाले, तर 6 झाले, बरोबर। मग आता फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती झाली, 6 झाली, बरोबर। आता 4th इटरेशनला आलो, पुन्हा आय प्लस प्लस झाला, आता आय ची व्हॅल्यू किती झाली, तर 4 झाली, बरोबर। मग आता इथे पुन्हा कंडिशन चेक झाली, 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे 4 ही कंडिशन इथे फॉल्स झाली का, तर हा 4 हा 3 पेक्षा लेस पण नाहीये आणि इक्वल पण नाहीये, बरोबर। मग जर ही कंडिशन फॉल्स झाली तर ही बॉडी अजिबात एक्झिक्यूट होणार नाही, बरोबर। आता हे फॉर लूपचं एक्झिक्यूशन स्टॉप होऊन जाईल, बरोबर। आता फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे म्हणजे 3 चा जो फॅक्टोरियल आहे तो 6 आहे, बरोबर। आता युजरने जर समजा 3 एंटर केला तर त्याला 6 प्रिंट झाले पाहिजे। आता ते खरंच होतंय का ते आपण एकदा बघून घेऊ। बघा, युजरने समजा असं 3 एंटर केलं तर 6 प्रिंट झालं, हे बघा, म्हणजे आपला प्रोग्राम प्रॉपर आहे। 3 चा जो फॅक्टोरियल आहे तो 6 आहे, बरोबर। तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि प्रोग्रामिंग लँग्वेज डिटेलमध्ये शिकायची असल्यास मराठी इंजिनिअरिंग YouTube चॅनलला